सगळ्याची वाट बघणार आहात। आम्ही जाऊन थांबणार तिथं नेता फिता काय नाही आमच्या लेकराला नाही पाहिजे आम्हाला। पण अंजली दमानिया यांनी इथे येऊन वेगळी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे करणार, हा मोर्चा राजकीय नाटक आहे। वेगळी म्हणजे काय? ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत, मोर्चा सहभागी नाही होणार। नाही असं म्हणजे मला माहित नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे ना। शेवटी जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा, असं नाही ना। म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही। त्यांचं श्रेय ते करतायत, जनता करतायत म्हणून मानतायत, पण त्यात काही दुमत असंच कारण आज जनतेबरोबर राहायला पाहिजे। राजकीय नेते असल्यामुळे मी जाणार नाही। राजकीय नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो। आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात, आम्ही कधीच येत नाही त्यांच्या। त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा ते करता आहेत, त्यांना कोणाला तरी फोन नाही ते काय माहित नाही आपल्याला, झालाय का नाही झालाय सांगतील ना कोण झालाय नाही झाला, परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे एवढं माझं मत आहे। अंजली दमानियांचं म्हणणं असं आहे की ते 3 आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील, त्यांची नावं समोर येतील, म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अननोन फोननी माहिती दिली। नाही आपल्याला नाही माहिती, जे माहित नाही त्याच्यात बोलत नाही आपण, जे माहित नाही त्यात बोलत नाही आपण। फक्त एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे। वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतील। वेगळे जनता आली, सगळ्यांनी जनतेत सहभागी, नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे कोणच्या? मग आम्ही तर कवाच नेत्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत आम्ही। वेगळं करून मग त्याचे अर्थ खूप निघतील मग, आणि ते त्या समजदार आहेत तेवढ्या। मोर्चानंतर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का, आणि पुढची दिशा काय असणार? आम्ही हटणार नाहीत ना, हटणार नाहीत। न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाहीत, कसलंच हटणार नाहीत। पटेल, काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामील होणार आहे, राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक येणार आहे, तुम्हाला असं वाटतंय सरकारवर हा एक दबाव निर्माण करणं गरजेचं आहे? मग ते सरकारच कसलं? एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्या, वसुली करायची का काय? निवडणुकीतले खर्च झालाय तिची। कालच एका सरपंचाला हो ते झालंय, परभणीचं मॅटर झालंय, राजगुरूला झालंय, कल्याणमध्ये झालंय, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय। मग तर हे चैन उभा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय? निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडून। या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही, दोन्ही बी नाही। ते एवढं सोपं नाही, त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे की ताबडतोब धरतील। मागचे बी कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील, यापेक्षा रोष नाही परवडणार की आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून। बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली, सकाळी पण केली। त्यांचे आरोपी सगळेच आरोपी, मग धाराशिवचे असतील, ते उरणमध्ये मॅटर झालंय, राजगुरूमधले असतील, परभणीचे पण आहेत, अंबडच्या एका मुलीनं आत्महत्या केली, दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली अंबडमध्ये। हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत, सांगितलं पाहिजे, कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे। नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावं लागतं। राज्यभरात अशा घटना घडतायत, कोण नेमकं या पाठीमागे जबाबदार कोण आहे? सरकारने थांबविलं पाहिजे, सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबविलं पाहिजे, कारण लयच कसले बी गल्लीन बोळातले कसले बी चट्ट्या पट्ट्याच्या चड्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून। हे सरकार आल्यापासून कसले बी चेड्यावर इन केलेले ती वेगळेच आहेत। ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार आहेत। 25 तारखेपासून तुम्ही आंदोलनाची भूमिका केलेली आहे, काय यामध्ये या देखील घटनेचा? ते 25 जानेवारीचा उपोषणाचा विषय, ते हा वेगळा विषय, आज आमचे खूप दुःखाचा विषय आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता सरकारच त्यांचं, आरोपी सापडणार त्यांनाच, हकालपट्ट्या व्हायनात त्यांनाच, चहा पिते तेच, बिस्किट खाते तेच, मग याच्यात शंका येणारच ना। हकालपट्टीचं तर लांबच राहिलं, पण आरोपी सुद्धा तुम्हीच संभळतात की काय, अशी आता शंका यायला लागली।
का नाही येणार? कारण 20 दिवस लागतात काय आरोपी धरायला? अरे बाबा, आमच्या नुसते आंदोलनात गुन्हे झाले ते JCB फुलं टाकलेली, कोणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. JCB वाल्यावर आहेत, ट्रॅक्टरवाल्यावर आहेत, ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून. मग काय आहे तू? आता गाड्याच नाही, ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत. लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले. लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात. तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून. आणि लोक उचलले बी. 107 खाली नेले आमचे लोक 2-2 दिवस 107 खाली. आणि यांच्यावर खंडणीचे आहेत, खुनाचे आहेत, 302चे आहेत, जमिनी बळी केलेले आहेत, कोणाला मारहाण केलेली आहेत, तरी धरीत नाहीत. म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत, आत दंड दिलेत. या इथला तर एक तो हरं बांधणारा होता, त्याला काय म्हणतात का मोठं क्रेन आणलं होतं, क्रेनच धरून नेलं. त्याचं क्रेन सकट काय केलं त्यांनी? मुंबईला लोक पै गेले, मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून. मग कुठून चालवतो?